नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मध्यमवर्गीय लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत की ती मध्ये कोणता, की रिअल इस्टेटमधील गुंतवणूक चांगली का म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक चांगली. या दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीमधील लॉंग टर्ममध्ये कोणती गुंतवणूक आपल्याला चांगल्या पद्धतीचा परतावा देते. तर चालेल मित्रांनो, जे काही ही कंपॅरिझन आपण पूर्णपणे कोणत्याही गोष्टीत म्हणजे एक इमोशनली न करता पूर्णपणे लॉजिक आणि डाट्यावर या पूर्णपणे डाट्यावर बोलणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे काही फायनान्शियल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय ते सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. ओके चालेल. चला तर मग एक रिअल इस्टेट म्हणजे काय मित्रांनो, आपण बघतो की रिअल इस्टेट म्हणजे जमीन, प्लॉटिंग, गुंठा, फ्लॅट किंवा एक कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजे ह्याला रिअल इस्टेट म्हणतो. आणि आपल्या मराठी माणसाला एक जमिनीमध्ये किंवा प्लॉटिंगमध्ये गुंतवणं म्हणजे सगळ्यात मराठी माणसाचा इंटरेस्टिंग विषय आणि पूर्णपणे एकदम आपला माणूस सगळ्यात जास्त जर कुठल्या प्रॉपर्टीवर जर विश्वास ठेवत असेल तर ती म्हणजे रिअल इस्टेट आहे मित्रांनो. मग त्यामुळं आपण बघतो की रिअल इस्टेटमधील गुंतवणूक कुठेतरी आपल्या वाढत्या लोकसंख्येमुळे किंवा वाढत्या महागाईमुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे बरेच त्या रिअल इस्टेटला डिमांड येतं आणि लाँग टर्ममध्ये रिअल इस्टेट पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊन आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीचा परतावा देते. रिअल इस्टेटमधून समजा आपण एक 10 लाख रुपयाचा पुण्यामध्ये एखादा फ्लॅट घेतला तर तो फ्लॅट एक 4-5 वर्ष तसाच ठेवून एक 15-16 किंवा 13-14 लाखाला जर विकला तर आपल्याला वरचे 3-4-5 लाख रुपये प्रॉफिट होतो. मग ही गुंतवणूक कुठेतरी एक 30 ते 40% एक 4-5 वर्षामध्ये ग्रो झाली, आपण असं म्हणतो त्या रिअल इस्टेटमधल्या प्रॉपर्टीला. ओके, हे तर लक्षात आलं तुमच्या. मग दुसरा एक ॲसेट क्लास, एक म्युच्युअल फंडमध्ये दुसरा ॲसेट क्लास हा बघायला गेलं तर आपल्या बऱ्यापैकी मराठी माणसाला माहीत आहे म्युच्युअल फंड, परंतु ते कुठेतरी एक आपला मराठी माणूस ती इम्प्लिमेंट करण्यात म्हणजे एक डिसिजन घेण्यास घाबरतो आणि त्याच्यात गुंतवणूक करण्यासाठी कुठेतरी कॉशियस होतो. म्हणजे काय की त्यांना पूर्णपणे एक ट्रस्ट नसतो, पूर्णपणे मार्गदर्शन नसतं. त्यामुळं एक म्युच्युअल फंडबद्दल पूर्णपणे माणूस आपला अवेअर नसल्यामुळं हे कुठेतरी या ॲसेट क्लासमधील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपला मराठी माणूस कुठेतरी पाठीमागे राहतो. मग म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय मित्रांनो, की ही इन्व्हेस्टमेंट एक फंड मॅनेजरच्या माध्यमातून, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून आणि फंड मॅनेजरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एकदम प्रोफेशनल लोकांच्या माध्यमातून मॅनेज केलेली गुंतवणूक असते. त्यामुळं आपल्या पैशाला प्रायमरी एकदम सुरक्षा प्लस चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळण्याचे मित्रांनो चान्सेस वाढतात. मग हे म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट हे बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये जसं आपण एखादा फ्लॅट घेतो त्याच्यामध्ये त्याचं लोकेशन काय आहे, त्याचं फ्लॅटचं ह्याच्या अगोदर तो फ्लॅट रिन्युअल किती दिवसापूर्वी केलेला आहे किंवा त्या फ्लॅटचं लोकेशन, त्या फ्लॅटला येणारं डिमांड, त्याचं व्हॅल्युएशन. जसं आपण रिअल इस्टेटमध्ये मित्रांनो गुंतवणूक करताना विचार करतो तसं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना बरेच काय पॅरामीटर असतात. म्हणजे काय की ती कोणत्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा फंड आहे, त्या फंडचं ऑब्जेक्शन काय आहे, म्हणजे इंटेन्शन काय आहे फंड मॅनेजर कोणता आहे, फंड मॅनेजरचा फंडचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट किती आहे, हे पूर्णपणे मित्रांनो जसं की रिअल इस्टेट आहे तसंच पूर्णपणे त्याचा स्टडी करून इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेतला जातो. मग ह्या म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो एक सरासरी जर आत्तापर्यंतच्या इतिहासात बघायला गेलं तर आपला डाटा असा सांगतो की एक 13 ते 15% वार्षिक चांगल्या पद्धतीचं इक्विटी म्युच्युअल फंड रिटर्न्स देतात. मग 13 ते 15% वार्षिक इक्विटी म्युच्युअल फंड ही जर एक कंपाऊंडिंगमध्ये जर बघितलं तर 5 ते 5.5 वर्षामध्ये आपल्याला कुठेतरी पैशाची एक दामदुप्पट होते 15%नी आपण जर कंपाऊंडिंगमध्ये गेले तर. ओके, मग म्युच्युअल फंडचा बेनिफिट काय मित्रांनो, आपल्या सगळ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे पूर्णपणे एक स्टॉक मार्केट नाही, ही एक प्रोफेशनल लोकांच्या माध्यमातून केलेली इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं तुम्हाला जास्त एकदम रिअल इस्टेटसारखं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून एकदम सायलेंटली तुम्ही एकदम फक्त पेशन्स ठेवला तर तुमची रिअल इस्टेट कशी लाँग टर्ममध्ये ग्रोथ देते त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड ग्रोथ देते. मग आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मित्रांनो एक रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड या दोन्हीचं जर कम्पेअर केलं तर आपल्या म्युच्युअल फंडने रिटर्न जास्त दिलेले आहेत कंपाऊंडिंगमध्ये. तर चालेल, तुमच्या दोन्ही तर गोष्टी मित्रांनो लक्षात आलेल्या आहेत. मग ह्या दोन्हीचं जर कम्पेअर करायला गेलं एक रिअल इस्टेटचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे काय मित्रांनो, की रिअल इस्टेट समजा तुम्ही जर 20 लाख रुपयाला एखादा फ्लॅट घेतला आणि तुम्हाला जर इमर्जन्सी जर पैसे लागत असतील तर तुम्ही ते 20 लाख रुपयाचा फ्लॅट हा अख्खा विकावा लागतो. मग त्याचऐवजी तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये जर 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि तुम्हाला एक इमर्जन्सी फंड म्हणून एक समजा 2 लाख 3 लाख रुपयाची गरज पडली तर तुम्ही एनी टाईम ते रिडम्पशन म्युच्युअल फंडमध्ये करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पॉवरफुल म्युच्युअल फंडचा इन्व्हेस्टमेंटचा फायदा हाच आहे मित्रांनो, की आपल्याला लिक्विडिटी भेटते. ओके, लिक्विडिटी म्हणजे एक सेलिंग लिक्विडिटी भेटते. आपण ज्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी इन फ्युचर पैशाची जर गरज लागली तर म्युच्युअल फंडमधील पैसा आपण इझिली रिडम करू शकतो. तसं फ्लॅटमधील पैशाला थोडं हे होतं. हे झाला रिडम्शन लिक्विडिटी. आणि महत्त्वाचं एक लिक्विडिटी जर बघायला गेलं तर म्युच्युअल फंडमध्ये जे काही एन ए व्ही जे काही ट्रेड होतात, मग असं एक प्रॉपर प्युअरली लिक्विडिटी जरी विचार केला म्हणजे काय, तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये जर रिअल इस्टेट विकायचे असेल तर त्याच्यासाठी खरेदी विक्री म्हणजे विक्री करणार त्यावेळेस तुम्हाला लगेच सेलर एखादा भेटत नाही.
हा एकदम रिअल इस्टेटचा एक ड्रॉबॅक राहतो. तसं म्युच्युअल फंडचा एक प्लस पॉईंट म्हणजे काय की तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर इव्हन तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या ती इन्व्हेस्टमेंट ओव्हरऑल रिडीम करून तुम्ही पैसे कॅश घेऊ शकतात. हे म्युच्युअल फंडचा फायदा आहे. म्हणजे काय, पहिला फायदा म्हणजे काय की आपल्याला एनी टाईम इमर्जन्सी फंड म्हणून कधी त्यातनं थोडी बहुत अमाऊंट काढता येते. आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्याला इमर्जन्सी लागलं पूर्ण फंड तरी तो रिडम करता येतो, कारण की लिक्विडिटी असते. तसं तुम्ही जर रिअल इस्टेटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर रिअल इस्टेटला तो सेलर हुडकण्यात किंवा सेलर फाईंड करण्यात बऱ्यापैकी दिवस जातात आणि आपल्याला तो इमर्जन्सी फंड म्हणून आपल्याला तो मिळत नाही. आणि तिसरा एक महत्त्वाचा रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर करताना एक तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की रिअल इस्टेटमध्ये कंपाऊंडिंग बेनिफिट मिळत नाही, तो म्युच्युअल फंडमध्ये मिळतो. ओके, आता कंपाऊंडिंग मित्रांनो, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही आपल्या जगातलं सगळ्यात बऱ्यापैकी एक जे काही मोठे आश्चर्य आहे त्याच्यातलं एक आश्चर्य मानलं जातं, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. मग ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा मित्रांनो हा कन्सेप्ट कसा असतो हे जर बघायला गेलं तर मी मगाशीच आपण बोललो की एक 13 ते 15% वार्षिक रिटर्न्स म्युच्युअल फंड देतो. ओके, आणि रिअल इस्टेटचं जसं असं काही म्युच्युअल फंडच्या जसं पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असते त्याच्या प्राईसमध्ये किंवा व्हॅल्युएशनमध्ये, तसं रिअल इस्टेटमध्ये पूर्णपणे आपल्याला ट्रान्सपरन्सी मिळत नाही. मग कंपाऊंडिंगचा मित्रांनो बेनिफिट म्हणजे काय की आपण सपोज एक 20 लाख रुपयाला जर आपण पुण्यामध्ये एखादा फ्लॅट घेतला तर तो 20 लाख रुपयाचा फ्लॅट हा येणाऱ्या 5 वर्षात 40 लाख रुपयाला जर गेला तर आपण म्हणतो तो 5 वर्षात दामदुप्पट झाला. आणि तीच 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जर केली आणि ती 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुढल्या 5 वर्षात जर 40 लाख रुपये झाली, हे दोन्ही सेम झाले. परंतु येणाऱ्या नेक्स्ट 5 वर्षात त्याचं काय होणार की हा जो 20 लाख रुपयाचा फ्लॅट आहे ना मित्रांनो, जो 20 लाखाचा फ्लॅट पहिल्या 5 वर्षात 40 लाखाला गेला आहे, तो नंतरच्या 5 वर्षात म्हणजे पहिल्यापासून 10 वर्षात नंतरच्या 5 वर्षात तो कुठेतरी एक 50 लाख 60 लाख रुपयाला मित्रांनो जाऊ शकतो जास्तीत जास्त तो फ्लॅट. म्हणजे 10 वर्षात 20 लाख रुपयाचा फ्लॅट 50-60 लाख रुपयाला जाऊ शकतो मागच्या हिस्टोरिकल डाट्याच्या आपण जर ग्रोथ जर कम्पेअर केली तर. मग हे रिअल इस्टेटचं तर म्युच्युअल फंड मित्रांनो कंपाऊंडिंगचं काय आहे की आजचा 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुढल्या 5 वर्षात 40 लाख झालेली असेल तर पूर्णपणे त्याला कंपाऊंडिंग व्याज दर लागल्यामुळे मित्रांनो तुमची ती 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट पुढल्या 5 वर्षात म्हणजे येणाऱ्या 10 वर्षात म्हणलं तर आजपासून येणाऱ्या 10 वर्षात ती जवळजवळ एक 80 लाख रुपयाला जाण्याला ताकद ठेवते मित्रांनो. म्हणजे पहिल्या 5 वर्षात 20 लाख रुपयाची होणारी इन्व्हेस्टमेंट 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट 40 लाख होते आणि नेक्स्ट 5 वर्षात ती 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट 80 लाख होती. तसं तुम्ही जर इथं 20 लाख रुपयाचा जर फ्लॅट घेतला तर 20 लाख रुपयाची फ्लॅटची किंमत 40 लाख होते आणि त्याच्या पुढल्या 5 वर्षात जास्तीत जास्त एक 50, 60, 70 लाख होऊ शकते. मग मित्रांनो ही ताकद आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची, कारण की म्युच्युअल फंड ही पूर्णपणे एकदम मॅथमॅटिकलवर चालतं आणि रिअल इस्टेट ही पूर्णपणे एकदम डिमांड अँड सप्लायवर चालतं आणि इकॉनॉमिकल ग्रोथवर चालतं. मग ह्या म्युच्युअल फंडला इकॉनॉमिकल ग्रोथ, डिमांड अँड सप्लाय आणि मॅथमॅटिकल ह्या बऱ्याच गोष्टी कंट्रीब्यूट करतात. परंतु एक ॲक्च्युअल ॲट द एंड जर विचार केला आणि तुम्हाला जर एक लॉंग टर्ममध्ये जर तुमचं इन्व्हेस्टमेंटचं जर ध्येय असेल मित्रांनो तर एक चांगल्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जसं की आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट असतं SBI किंवा बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा HDFC, ICICI, इंडोसन बँक अशा वेगवेगळ्या बँकेचं सेव्हिंग अकाउंट असतो. मग तसं मित्रांनो तुम्ही SBIचं ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमात तुम्ही जर डीमॅट अकाउंट काढलं तर जसं की सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण आज बिनधास्त लाखो रुपये ठेवतो, त्याच पद्धतीने तुम्ही त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून चांगला जर SBIचा फंड जर घेऊन ठेवला तर तो फंड कसा तरी एकदम सेफ अँड सिक्युअरली चांगल्या पद्धतीचं रिअल इस्टेटपेक्षा जास्त रिटर्न्स देऊ शकतो. फक्त विषय राहतो मित्रांनो की रिअल इस्टेटमध्ये आपला कुठेतरी समाज असतो, आपल्या जवळचेच लोक असतात आणि जमीन आपल्याला कुठेतरी एक टँजेबल ॲसेट दिसते, म्हणून आपल्याला रिअल इस्टेटमध्ये एकदम ट्रस्ट वाटतो. परंतु मित्रांनो तुम्ही जर एक म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या बँकिंग ॲसेट म्हणजे SBI, HDFC, ICICI किंवा अशा पूर्णपणे बँक ऑफ इंडिया ह्या चांगल्या फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून जर तुम्ही गेलात तर तुमच्या पैशाला पूर्णपणे रिअल इस्टेटपेक्षा जास्त सुरक्षा, सिक्युरिटी प्लस चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळू शकतात. मित्रांनो आपण हा पूर्णपणे जे काय डाटाचं कंपॅरिझन केलेलं आहे हा पूर्णपणे एकदम लॉंग टर्मसाठी आपल्याला एक म्युच्युअल फंडमध्ये बेस्ट होतं आणि इन फ्युचर तुम्ही ते हे करू शकतात की कम्पेअर करा. आणि पूर्णपणे मी जे काही डाट्यावर कम्पेअर केलेलं आहे जस्ट मी थोडी तुम्हाला एक समरी सांगतो रिअल इस्टेटचं आणि म्युच्युअल फंडचं. तर चला तर एक स्क्रीनवर येऊयात आपण. रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड कम्प्लीट कंपॅरिझन आपण बघितलं किंवा रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात जास्त पैसा लागतो मिनिमम 20 लाख 50 लाख मोठे फ्लॅट वगैरे घ्यायचं झालं तर. मग म्युच्युअल फंडमध्ये 500 रुपयापासून SIP सुरू करू शकतात. लिक्विडिटी म्हणजे पैसे मिळवण्याचा वेग, विकायला महिने लागतात तसं एक 2-3 दिवसात पैसे आपल्या खात्यात येतात. रिटर्न्स पोटेन्शियल लॉंग टर्ममध्ये एक 6 ते 12% लोकेशनवर अवलंबून असतं रिअल इस्टेटचे इन्व्हेस्टमेंट. तर म्युच्युअल फंडमधील एक 10 ते 14% इक्विटी म्युच्युअल फंड चांगले लॉंग टर्म मित्रांनो देतात. मग
बेंचमार्क एक्झाम्पल तुम्ही लोकेशनवर डिपेंड असतं की तुम्ही चांगल्या लोकेशनला जर रिअल इस्टेट घेतली तरच ती चांगल्या पद्धतीचं ग्रोथ करते. तसं म्युच्युअल फंडमध्ये निफ्टी 50 सारखा इंडेक्स फंड एक 10% ते 14% CAGR म्हणजे कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रिटर्न हा CAGR 10 ते 14% मित्रांनो देतो. मग इथं एक लोकेशनवर आधारित असल्यामुळे रिअल इस्टेटची कुठेतरी रिस्क वाढते आपल्यासाठी. ओके, इथं रिस्क टाईप इथं लिक्विडिटी रिस्क म्हणजे आपल्याला ते लगेच प्लॉटिंग विकता येत नाही, तसं लिक्विडिटी रिस्क राहते. आणि म्युच्युअल फंडमध्ये जर रिस्क बघायला गेलं तर मार्केट व्हॉलॅटिलिटीची रिस्क राहते, म्हणजे एक इकॉनॉमिकल रिस्क. जर आपण इकॉनॉमिकली जर कुठे जर डिस्टर्ब झाला तरच कुठेतरी म्युच्युअल फंडच्या रिटर्न्सवर आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एकाच ठिकाणी पैसा प्रॉपर्टीमध्ये मोठी रक्कम जाते आपली, त्याच्यामुळे आपल्याला दुसरा काहीच पर्याय नसतो मित्रांनो. तसं 50-100 म्युच्युअल फंडमध्ये 50 ते 100 कंपनीमध्ये गुंतवणूक होते वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि मेंटेनन्स कॉस्ट ह्याचं जर बघितलं तर आपण रिअल इस्टेटमध्ये काय की मेंटेनन्स कॉस्ट जास्त असते. म्हणजे जे काय मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे टॅक्स जे काय खरेदी विक्रीचा जो काही व्यवहार होतो त्याच्याबद्दल ते टॅक्स जास्त असते. सगळ्यापैकी रिअल इस्टेटमध्ये एक इलिगली व्यवहार जास्त चालतात मित्रांनो. तसं मेंटेनन्स कॉस्ट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये काहीच नसते, फक्त एक एक्सपेन्स रेशो असतो, ती कुठेतरी 1.5% आतमध्ये असतो, 1.5 ते 2% असतो चांगल्या फंडचा. ओके, ट्रान्सपरन्सी जर म्हटलं तर एक्झॅक्ट प्राईस कळत नाही. मी मागाशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे म्हणजे आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत नाहीत मित्रांनो, किंवा खरंच एक्झॅक्ट ह्या प्लॉटिंगची किंवा ह्या गुंठ्याची प्राईस किती आहे. तसं म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट दररोज NAV बदलते, म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू डेली बेसिसवर चेंज होत असते. ओके, मग एंट्री एक्झिट कॉस्ट म्हणजे जे काही खरेदी विक्री आपण ज्यावेळेस एंटर करतो, म्हणजे ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो किंवा विक्री करतो त्यावेळेस आपल्याला रिअल इस्टेटमध्ये स्टॅम्प ड्युटी लागते, जसं की खरेदी ऑफिसला आपण करतो, रजिस्ट्रेशन, ब्रोकरेज या बऱ्यापैकी गोष्टी लागतात रिअल इस्टेटमध्ये. तसं एंट्री एक्झिट लोड काही फंडमध्ये असतो, काही फंडमध्ये नसतो. विदाऊट एक्झिट लोडसुद्धा काही फंड असतात की जे तुम्हाला पूर्णपणे तुमचे ॲक्च्युअल एक्झॅक्ट जे काही व्हॅल्युएशन आहे त्या पद्धतीने पैसे तुम्हाला ते खात्यात मिळतात. ओके, नंतर टॅक्सेशन जर बघायला गेलं, गव्हर्नमेंट टॅक्स ही LTC म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि स्टॅम्प ड्युटी ही रिअल इस्टेटला लागतो, आणि फक्त म्युच्युअल फंडला कॅपिटल गेन टॅक्स लागतो. स्टॅम्प ड्युटीचा म्हणजे ह्याच्यापर्यंत टॅक्सेशनमध्ये हे होतं. फक्त रिअल इस्टेटचं सगळ्यात महत्त्वाचं एकच ही की जी काही इलिगली पैशाची इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये होते त्याचं कारण काय मित्रांनो, किंवा गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन जर सपोज एखाद्या प्लॉटिंगचं गव्हर्नमेंटचं व्हॅल्युएशन 1-2 लाख रुपये असेल तर त्याचं जे काही असं ओरली जे काही व्हॅल्युएशन केलं जातं खरेदीदार विक्रीदार ह्याच्यामध्ये एक 5-6-7 लाख रुपयाचं हे असतं. त्यामुळे मित्रांनो एक श्रीमंत माणसं जास्तीत जास्त जे काही माणसं पॉलिटिकल्स किंवा वेगवेगळे आपल्याला काही कोणाला हे करायचं नाही, परंतु एक जास्तीचा पैसा असणारी माणसं रिअल इस्टेट का प्रेफरन्स करतात की तिथं कुठेतरी 1-2 नंबरचा म्हणजे विदाऊट टॅक्सचा पैसा तिथं हे केला जातो. ओके, आणि एक लिव्हरेज ऑप्शन्स म्हणजे एक लिव्हरेज ऑप्शन होम लोन घेता येतं आपल्याला त्या ह्याच्यावर, आणि पूर्णपणे लोनची सुविधा नसते. परंतु मित्रांनो डायरेक्ट EMF म्हणजे इथं नसते असं केलेलं आहे, पण प्रॉपर लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड मित्रांनो भेटतं की तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडवर एनी टाईम लोन उचलू शकतात. ओके, त्याच्याबद्दल एक चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही आम्हाला कनेक्ट करा, स्क्रीनवर नंबर देतो. मी पर्सनली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फंड सजेस्ट करू शकतो. ओके, एक इमोशनल फॅक्टर म्हणलं तर बघितलं ही मॅनेजमेंट एफर्ट झाले, प्रॉपर्टी मॅनेज करावं लागते, फंड मॅनेजर मॅनेज करतो, म्हणजे आपल्याला ती प्रॉपर्टीवर लक्ष ठेवावं लागतं. ओके, त्याच्यानंतरचा एक इमोशनल फॅक्टर मित्रांनो काय की ती फिजिकल ॲसेट आहे, म्हणजे एक टँजेबल ॲसेट म्हणतो आपण. मग आपल्याला एक भावनात्मक आपल्याला समाधान मिळतं किंवा आपण 1 एकरभर जमीन घेतली किंवा आपण 2 एकर जमीन घेतली, इथं फ्लॅट घेतला, ही एक भावनात्मक समाधान आहे मित्रांनो. तसं इमोशनल फॅक्टरमध्ये कसं आहे, ह्या म्युच्युअल फंडला फक्त कुठेतरी आपल्या ते डिजिटल स्क्रीनवर तुमची व्हॅल्युएशन दिसेल, त्याचा पेपर वगैरे दिसणार, असं काय टेंजेबल ॲसेट नसल्यामुळे कुठेतरी एक इमोशनली थोडा रिलीफ भेटत नाही म्युच्युअल फंडमध्ये. पण असं नाही मित्रांनो, एक्झॅक्ट प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी असते, भले ते इंटेंजेबल असू देत किंवा टेंजेबल असू देत. आपल्याला जर पैसा जर रिअल वाढवायचा असेल तर आपल्या स्वतःचा भावनाचा विचार न करता आपल्याला लॉजिकली डाटेवरच विचार करावा लागेल. ओके, तर बेस्ट फॉर सेल्फ म्हणजे चांगल्या कशासाठी इन्व्हेस्टमेंट, सेल्फ यूज आपल्याला एक घर घेण्यासाठी एकदम बेस्ट राहतं मित्रांनो. म्हणजे एक ज्यांना काही गरज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट मी रिअल इस्टेटमध्ये करा, कारण की कसं आहे की पूर्ण आपलं एक सोशल अवेअरनेस किंवा एक सोशली आपल्या कुठेतरी एक इमेज किंवा सोशली रेप्युटेशन ठेवायचं असेल तर कुठेतरी एक स्वतःचं घर असावं हा मुद्दा आहे. परंतु तुम्ही बाकीच्या कॅल्क्युलेशनचा विचार करूनच तुम्ही घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, ती पण कॅल्क्युलेटिव्ह करा की भरपूर काय आयुष्यभर कमवलेले पैसे एकाच ठिकाणी घरासाठी घालू नका मित्रांनो, असं म्हणजे पूर्णपणे एक डाटा सांगतो. ओके, आणि तसं एक ज्यांना काय हे बेस्ट फॉर हे कोणासाठी बेस्ट आहे म्युच्युअल फंड, वेल्थ क्रिएशन अँड कंपाऊंडिंग मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ज्यांना काय आयुष्यात मोठं प्रॉपर्टी तयार करायची आणि कंपाऊंडिंगचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड एकदम चांगला आहे. ज्यांना खरंच श्रीमंतीच्या मार्गाला जायचं त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड एकदम बेस्ट आहे मित्रांनो. ओके, तर चालेल, मी असंच
समजतो की ही बऱ्यापैकी व्हिडिओ जरी थोडा फास्ट झालेला असेल तरी तुम्ही बऱ्यापैकी नोट डाऊन करा. कंप्लीट जे काही कंपॅरिझन केलेलं आहे त्या कंपॅरिझनवरून तुम्हालाही लक्षात आलेलंच असेल की एक चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट कशात आहे. ओके, मग फक्त म्युच्युअल फंडमध्ये रिअल इस्टेटमध्ये जसं की ब्रोकर्स असतात किंवा दलाल असतात एखाद्या ठिकाणचं प्लॉटिंग, तसं एक म्युच्युअल फंडमध्ये एक चांगला फंड निवडणं ही थोडं डिफिकल्ट असतं. मग त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं फंड निवडण्यास किंवा तुम्ही एक डायव्हर्सिफिकेशन करा. तुम्ही जर एक 10 लाख रुपयामधले जर 8 लाख रुपयाचे जर कुठेतरी फ्लॅट वगैरे घेत असाल तर 2 लाख रुपये 100% म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा आणि पूर्णपणे तुमच्या डीमॅट अकाउंटवर तुमच्या ह्याच्यावर करा. आम्ही फक्त तुम्हाला गायडन्स करू शकतो आणि गायडन्स करणार की चांगलं फंड आणि चांगले रिटर्न देणारे फंड कोणते. चालेल मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्याला कमेंट्समध्ये सांगा किंवा व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टीची आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे आणि कोणत्या अजून चांगले टॉपिक तुमच्यासाठी बनवले पाहिजेत. चालेल, थँक्यू, धन्यवाद.